द्राक्षाच्या या संकटातून तोडगा काढण्याचा प्रत्येक जण प्रयत्न करतोय. भाऊसाहेब गवळी, विनायक कदम आणि सुनील बोराडे यांच्यासारख्या तरुण शेतकऱ्यांचे ग्रुप आहेत. एकमेकांकडून आणि एकमेकांच्या मदतीनं ते बागा वाचवण्याचे, बागा वाढवण्याचे उपाय शोधतायत. द्राक्ष बागायतदार संघाचा यात मोठा वाटा आहे. सर, आपण हे जे पान आहे ह्याच्यामधनं बोरान काढत असतो. संघातर्फे शेतकऱ्यांना किफायतशीर सेवा आणि शास्त्रशुद्ध मार्गदर्शन देण्याचा प्रयत्न सुरू आहे. राज्यभरातले 27,000 द्राक्ष बागायतदार संघाचे सदस्य आहेत. द्राक्ष बागायतदार संघानं ना नफा ना तोटा तत्वावर शेतकऱ्यांना वितरित केलेली ही औषधं, हा पर्याय नसता तर शेतकऱ्यांना तब्बल चौपट दरानं खुल्या बाजारातून ही औषधं खरेदी करायला लागली असती. आणि या खुल्या बाजारातल्या गुणवत्तेवरती सरकारचा कोणत्याही प्रकारचं नियंत्रण नाहीये, ना यांच्या किमतींवर. संघातर्फे चालवण्यात येणाऱ्या प्रयोगशाळेचा लाभ बऱ्याच शेतकऱ्यांना होतोय. खासगी प्रयोगशाळांच्या तुलनेत या ठिकाणून शेतकऱ्यांना निम्म्या दरानं माती, पाणी आणि देठ यांचं परीक्षण करून मिळतंय. द्राक्ष उत्पादकांचे प्रश्न आणि मागण्या सरकारपर्यंत पोहोचवण्यात संघाचा नेहमीच पुढाकार राहिलाय. सध्याच्या संकटातूनही बाहेर पडण्यासाठी संघानं 2 उपाय सरकारला सुचवले आहेत. इन्शुरन्स पॉलिसी ह्या द्राक्ष पिकावर त्यांनी आणावी, जेणेकरून सरकारला सुद्धा दरवर्षी पैसे शेतकऱ्यांना द्यायचे. शेतकऱ्यांना ते पुरत नाही, नुकसान भरपाई मिळत नाही, फक्त मदत म्हणून काहीतरी दिलं जातं आणि त्याच्यात त्या शेतकऱ्याचं काही होत नाही. सरकारला मात्र कोट्यवधी रुपये द्यायला लागतात. मला असं वाटतं एक चांगली इन्शुरन्स पॉलिसी आणली, पण त्याचा प्रीमियम इतका जास्त येतो का तो शेतकरी पर एकर तो प्रीमियम भरू शकत नाही. आम्ही सरकारला तुमच्या माध्यमातून सुद्धा असं सांगू इच्छित होता का तो प्रीमियम आहे निम्मा सरकारने भरावा आणि निम्मा शेतकऱ्याला द्यावा. इन्शुरन्स सोबतच चांगल्या व्हरायटीचीही संघाची मागणी आहे. जगामध्ये आता खूप संशोधन झालंय व्हरायटीवर आणि अशा खूप चांगल्या व्हरायटी आहे का ज्याच्यामध्ये ह्या असल्या पावसाचा ती सड जी होती ती सडती नाही. ह्या व्हरायटी जर शेतकऱ्यांना गव्हर्नमेंटने आणून दिल्या, कारण ह्या सगळ्या व्हरायटी पेटेंट आहे आणि पेटेंट व्हरायटीवर आणायचे ठरल्या तर त्याचे रॉयल्टी वगैरे ही आपल्याला द्यायला लागणार आहे आणि तेवढे पैसे संघाजवळ नाही आणि शेतकरी इंडिव्हिज्युअल तर आणू शकत नाही. पण सरकार ठिम्म आहे. विचार करू, चर्चा करू, यात द्राक्ष उत्पादकांच्या जीवाशी खेळ होऊ लागलाय. फळं काढण्याऐवजी शेतकरी द्राक्ष बागाच तोडून उकडून देऊ लागलेत. वेलीच्या खोडावरचा एक एक घाव 3 वर्षातल्या संकटांची आठवण करून देतोय. कर्जाच्या आकड्यांनी, उसनवारीच्या चिंतेने छळणारा, वेळोवेळी पडणाऱ्या पावसानं काळीच फाडणारा. पहिला घाव गारपिटीचा, दुसरा फयांचा, तिसरा एक्सपोर्टच्या गोंधळाचा आणि आता चौथा अवकाळी पावसाचा. आजची परिस्थिती म्हणजे यावर्षी आम्हाला बागेत 1 रुपया पण होणार नाही. तोडलेल्या द्राक्षांच्या खोडांवर तिडकेंनी कारल्याचा वेल चढवलाय. द्राक्ष तर आंबट झाली, त्यापेक्षा कडू कारलीच बरी. मोठ्या उमेदीने लावलेल्या द्राक्ष बागा शेतकरी आता तोडायला लागलेत. त्यामुळे पुढचा खर्च टळणार आहे, पण मागचं कर्ज मात्र कायमच राहणार आहे. याच भीतीपोटी नाशिक जिल्ह्यातले उभे द्राक्ष बाग शेतकरी तोडायला लागलेत. तोडण्याची मजुरीही काहींना परवडत नाही. त्यांनी बागा तोडण्यासह कंत्राटदाराला दिल्यात. एकरी लाखो रुपये मिळून देणाऱ्या ह्या बागा सध्या एकरी 7,000 रुपयांनी विकत घेतल्या जात आहेत. द्राक्षाची खोडं स्मशानात लाकडं म्हणून वापरली जात आहेत. प्रेतासाठी सरण म्हणून रचली जात आहेत. मी मागच्या 3 महिन्यापूर्वी बहुल परिसरामध्ये 25 एकरचा बाग पूर्ण शेतकऱ्याचा हा त्या ठिकाणी तोडून टाकला. त्या बिचाऱ्यांना ते फवारणी संपूर्ण गोष्टी परवडेबल नसल्यामुळे त्यांनी मला तोडायला दिल्या. आणि आता सुद्धा ते लाकडाचा उपयोग जो आहे आम्ही अमरधाममध्ये या ठिकाणी करत आहोत. त्याचे लाकडं जळण्यास चांगले असतात, कोरडे असतात. आधी द्राक्षाची लाकडं, आता द्राक्ष उत्पादक स्वतःच. कृषी मंत्री म्हणतात आधुनिक शेती करा. द्राक्षाची बाग म्हणजे आधुनिक शेतीची प्रयोगशाळाच. कृषी मंत्री म्हणतात फक्त शेतीवर अवलंबून राहू नका,
फूड प्रोसेसिंगचा विचार करा. द्राक्षवाल्यांनी वाईन व्हरायटी लावल्या. कृषी मंत्री म्हणतात आंतरराष्ट्रीय बाजाराचा विचार करा. द्राक्षवाल्यांनी सर्वात जास्त निर्यात केली, पण आज मात्र त्यांच्या हाती काहीच नाही. अजूनही वेळ गेलेली नाही. द्राक्ष विमा योजनेचा सरकारनं तातडीनं विचार केला आणि ऍडव्हान्स व्हरायटी आणण्यासाठी शेतकऱ्यांना मदत केली तर नक्कीच द्राक्ष बागा वाचतील आणि द्राक्ष उत्पादक शेतकरीही.